नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे। याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याआधी ही माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सर्वात महत्त्वाची अपडेट पाहूयात। बघा इथे टायटल, महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे अंतर्गत लिपिक पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे। काय आहे ते सविस्तरपणे पाहूया। MSCE पुणे रिक्वायरमेंट 2024 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरू होईल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिलपर्यंत आहे। एकूण रिक्त जागा आहेत 23। चला तर मग पुढे बघूयात रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता। पहिला आहे मुख्य लिपिक। मुख्य लिपिक पद किती आहेत? टोटल 6 आहेत। शैक्षणिक पात्रता काय आहे त्याच्यासाठी? मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन असणे आवश्यक आहे, तेही मराठी 30 आणि इंग्रजी 40। शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। मुख्य लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाचा शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक असणे गरजेचे आहे। त्यानंतर दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक। हे टोटल आहेत 14 पद। त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे वरिष्ठसाठी किमान 2 वर्षाचा शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किंवा लिपिकनी टंकलेखन पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे व तसेच MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। हे आहे वरिष्ठ लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता। तर मग नेक्स्ट बघूया निम्नश्रेणी लघुलेखक। हे जागा आहेत 3। निम्नश्रेणी लघुलेखक ह्याची शैक्षणिक पात्रता काय आहे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन मराठी 30, इंग्लिश 40 व इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 शब्द पर मिनिटचे। तसेच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर MSCIT परीक्षासुद्धा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ही आहे शैक्षणिक पात्रता निम्नश्रेणी लघुलेखक पदासाठी। पुढे बघूयात वयोमर्यादा। अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मार्च 2024 रोजी 18 ते 43 या दरम्यान असणे आवश्यक आहे। त्याच्यामध्ये दिलेले आहेत नियमानुसार वयात सवलत मिळेल। त्यानंतर आहे परीक्षेचे शुल्क। खुल्या संवर्गातील उमेदवारासाठी अराखीव 950 रुपये आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ किंवा दिव्यांग उमेदवारासाठी 850 रुपये। उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असेल। त्यानंतर दिलेले आहे पगार। निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल। यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 पर्यंत आहे आणि अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in वर उपलब्ध आहे। अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील व तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल व तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।